नमस्कार, येवकार तुमकां हब एनकाउंटर कार्यावळीन पयलें चार्टर्ड फ्लायट आलें आनी गोंयचो पर्यटन हंगाम सुरू जालो आनी ह्या वेळार आमी एक मनशाक मेळपाकूच जाय आनी तें म्हणजे गोंयचे पर्यटन मंत्री आमी मेळपाक आयिल्ले आसा. टुरिजम मिनिस्टर रोहन खंवटे. येवकार सर तुमकां. नमस्कार. इनफॅक्ट थँक्स फॉर कमिंग हियर ऑल द वे. एक म्हणजे चार्टर्ड फ्लायट आयला, टुरिस्ट येवपाक लागले, पण आमचे बाकीचे जे विशय आसा, फॉर एक्झाम्पल शेक पॉलिसी आसा, ह्या विशयांचेर अजुनूय आमी कन्फ्यूज आसा. कालूच शेक पॉलिसी फायनलायज जाल्ली आसा. हाऊ डू यू रिएक्ट टू दीस? See, tourism has to be promoted in all fronts. आम्ही जेन्ना क्वालिटी ओवर क्वांटिटी म्हणटा, लास्ट 1.5 year has gone into a lot of formation of regulations, policy making, so many things after talking to the concerned stakeholders. On the record of the shack operators, की तांकां फर्स्ट टाइम पण 8-9 फाटी घेवन बसलो म्हणून. बट somehow I always feel there's something that cannot be, आमी काय तांचो धंदो चलोवंक शकना. We are facilitators. And from the existing policy which was there earlier, which was extended for 2 years post-COVID, ताज्या मागीर ही पहिली नवी पॉलिसी येताली. ही नवी पॉलिसी तांच्याच कडेन उलोवन केल्ली. पूण कितें जाता, एज अ एसोसिएशन, देर आर 2 associations, तांचे इनपुट्स घेवन घेतले. Associations who are representing should be responsible enough to ensure that things are there. आम्ही आता ऑलरेडी शेक पॉलिसी कॅबिनेटान पास केल्या. वी आर येट टू गेट द नंबर्स फ्रॉम एनवायरमेंट डिपार्टमेंट अँड द क्लियरन्स फ्रॉम द एनवायरमेंट डिपार्टमेंट रिलेटेड टू द शेक्स. सो तें समज जालें आनी आमी एक जें बील प्रपोज केलां रिगार्डिंग द वन विंडो सिस्टम फॉर शेक्स, तें समज केलें, इट वील फर्दर गिव ईज ऑफ डुईंग बिजनेस टू एवरीबडी. शेक ऑपरेटर्सांचे पॉलिसी खातीर, तांकां प्रमोट करपा खातीर वॉटर स्पोर्ट्स जावं, टॅक्सीवाले जावं भाव, सगळे जाण आर स्टेक होल्डर्स टू द टुरिजम कम्युनिटी. And tourism is a bigger industry in Goa. It is just not a department. It is a whole full-fledged industry which caters to everybody in terms of economics and in terms of employment. So, जो मनीस सरकार जरी करता, जो मनीस टुरिजमान पार्टिसिपेट करता, ताणें समजून घेवपा जाय की आपल्याक मॅक्झिमम जरी बेनिफीट सरकार दिता जाल्यार आपणें 2 पावलां फुडें काडपा जाय स्वताचो धंदो चलोवपा खातीर. सो शेक पॉलिसीचे इनपुट्स घेवन लास्ट मुख्यमंत्र्या कडेन अलॉंग विथ एनवायरमेंट मिनिस्टर निलेश काब्रालाक घेवन we have had one meeting based on which the policy is already rolled out. Once the numbers come and we are able to demarcate the shacks, I think the shacks will roll out. सध्या टुरिस्ट आसा मागीर शेक्स ना अशें जालें तें. चॅलेंज आमकां सदांच त्याच सिजनाक तशीच येता. जेन्ना टुरिजम सिजन स्टार्ट जाता, चार्टर्स येवंक लागता, जाल्यार वी नीड टू एन्श्योर दॅट द बीचीज आर रेडी फॉर एवरीथींग. एक वाटेन आमी सेफ इंटिग्रेट अँड क्लीन बीचीज आमी करूंक सोदता थ्रू इंटिग्रेटेड बीच मॅनेजमेंट पॉलिसीज. जाल्यार शेक्स प्ले अ मेजर रोल. जे ट्रेडिशनल गोंयकार भावांचो धंदो, तो वेवसाय, तोच आमी बेगीन जाता इतलो चालीक रावपा जाय. फॉर्च्युनेटली ऑर अनफॉर्च्युनेटली एवरीथींग डजंट रोल इन वन गियर म्हणटा अशें. सो एकदां आमकां वयर सकयल जाता खरें, बट इट इज आवर एंडिवर टू स्टार्ट एट द अर्लियस्ट सो दॅट शेक ऑपरेटर्स आर एबल दिस इज टू नॉट ऑपरेट. न्यू न्ही. फाल्यां शेक्स टुरिजम नवीन न्ही, शेक नवीन न्ही, शेक पॉलिसी बी नवीन न्ही. तरी पूण हें कित्याक जाता की टुरिस्ट येता तरी पूण आमचें कशें जालां, आतां पर्यंत जे शेक चलताले, ज्या तरेन शेक चलताले, तातूंत आमकां दर्या म्हणटा तो उरलोच ना. फर्स्ट म्हणल्यार थ्रू एनवायरमेंटल इश्यूज द सँड द बीच एज इरोडेड. सो बीच वीथ हॅव रिड्युस्ड इन लॉट ऑफ एरियाज. कोलवा सुद्दां तुवें पळयलें सारकेलें, जे स्ट्रॅटेजीक पॉयंट, थंय सुद्दां खुबशें इरोजन जावंक लागलें. So one is we need to stop the erosion what is particularly happening. At the same time, whatever beach is available, shack समज घाले, एक वाटेन वॉटर स्पोर्ट्स, एक वाटेन शेक, फाटल्या सायडीक ट्रेडिशनल बोटकारांच्यो हट्स आनी ताज्या फाटल्यान प्रायवेट शेक्स तांचे जागो घेवन, मग बीच उरलो कोणाक, खंय उरलो. आनी आमी जे समज आमी लोकांक आपयतात, एवरीबडी इज नॉट अबाउट सिटींग ऑन द शेक अँड युजींग वॉटर स्पोर्ट्स. पीपल नीड अ क्लियर वे टू वॉक. कोस्ट लायनीर चलप, उदकान थंय वचप, बसप इज अ थिंग वीच एवरी वन वॉन्ट्स टू डू. आतां हें रेग्युलेशन पयलीं आशिल्लें काय आशिल्लें न वता, हें रेग्युलेशन हाडपाक गरज आशिल्ली. कित्याक वी नीड गूड टुरिस्ट कमिंग हियर. येवन फॅक्टर बीच फिल अप केलो लोकांनी आनी थंय कांयच एकोनॉमिक्साक ना जाल्यार इट डजंट वर्क दॅट वे फॉर टुरिजम इन द लॉंग रन. सो एज वी आर ट्रान्झिटींग वी नीडेड टू मेक अ चेंज इन द पॉलिसी. सो आतां शेकान वचून तुजें गोंयचें जेवण वॉज नॉट कंपल्सरी. सो थंय तूं वचून सगळें चिली चिकन टू नॉर्थ इंडियन सगळें खाता, पूण गोंयचें तुका कांयच मेळना. We have made it compulsory this year that every shack operator has to come with veg and non-veg Goan dishes to display and to sell. कित्याक तांकां वेवसाय करता आसतना गोंयचे पदार्थ, समज गोंयचो शेक, ट्रेडिशनल गोंयचो भाव फुडें काडना आपल्या घरचें जेवण, जाल्यार जो आस्वाद जो आमचो भायले लोक येतात तांकां कितें दितले. सो देर आर चेंजीस वीच हॅव बीन डन इन द पॉलिसी.
which is a very progressive policy, keeping in mind the शेक ऑपरेटर्स. आनी शेक ऑपरेटर्सांक घेवनूच आमी फुडें वचपाक घेतल्या. तांच्या भितरूय युनिटी आसपाक जाय, फॉर वीच वी एक्सपेक्ट थिंग्स टू गो वेल. सो येता त्या दिसांनी म्हाका दिसता एकदां आमकां एनवायरमेंट डिपार्टमेंटा कडल्यान फिगर्स आयले की द थिंग्स वील मूव आउट. सो आतां आमी सेफली म्हणू शकता शेकान गेल्यार फीश करी रायस मेळटली. शेकान गेल्यार फीश करी रायसूच न्ही, गोवन कुजिनूय सारकें मेळपाक जाय. आनी आय एम डेफिनेटली गोइंग टू सी जे पयलीं जातालें, देर आर लॉट ऑफ एलिगेशन्स ऑन द डिपार्टमेंट की इलिगॅलिटीज ऑन द बीच हॅपन. कोण तरी येता, ती बायलां मसाज करता, ती बायलां हॉकिंग करता, आनी आमची स्टाफ जेन्ना वता, आमचे वॉर्डन जेन्ना वता, ती किचनान वता आनी आयदनां घासता. आय बीन आय विटनेस टू दिस टायप ऑफ थिंग्स ऑल्सो. दीस एपिसोड वील नॉट अकर इन दीस सीझन, एंड इफ इट अकर्स we will take strict action. We have asked the staff to be declared by the particular shack operator. ताणे ती कोण खंय कितें आसा ताणें सांगपाची पडटली आमकां फ्रॉम मॅनेजरियल डावन, सो दॅट वी द पीपल दे आर नॉट अनवॉन्टेडली हॅरस्ड बाय एनीबडी. एट द सेम टायम वी हॅव ट्रान्सपरन्सी ऑन द पीपल हू वर्क. एंड डेफिनेटली जे कोण हॉकिंग आसा, इलिगल चलता थंय एक्टिविटीज ऑन द बीच, which sometimes become a part of the same industry which we are trying to regulate, then we will act on it. सो आतां हे नवीन फिनोमेना, थंय भायर मसाज करताले आनी मागीर कोणी आयले जाल्यार भितर वचून आयदनां घासपाचें नाटक करताले. फिनोमेना इज अ ओल्ड. आमकां खबर नाशिल्लें. फक्त कितें जाता, एलिगेशन सदां डिपार्टमेंट आनी सरकार घेवंक शकना. तुका कितें जाता, तूं शेक चलयता, तुज्या बरोबर आमी पूर्ण तरेन आसा शेक चलोवपाक. शेका बरोबर तूं एन्सिलरी सर्विसीस स्टार्ट करता विच आर हिटींग टुरिजम, आनी यू आर नॉट बॉदर्ड दॅट ते सरकाराच्या अगेन्स्ट येता काय कितें तुका पडिल्लें ना. कित्याक दीस टायप ऑफ एक्टिविटीज आर डिटरंट टू प्रोमोटींग गूड टुरिजम. आनी समज ते आसा जाल्यार वी वील स्टॉप इट. दुसरें म्हळ्यार आमी पळयलें तुमी कलंगूट गेले फाटले फावटी, आनी बिचाचेर जे बेड्स आशिल्ले ते तुमी काडपाक लायले. बट देन अगेन थिंग्स कम अप अगेन. काय म्हणजे एवरी टायम यू कांट एक्सपेक्ट मिनिस्टर येतलो आनी आमी काय तुमकां परत परत फोन मारून आपोवंक शकना की मिनिस्टर हांगा या. द डिफरन्स बिटवीन मी एज अ टुरिजम मिनिस्टर एंड द ब्रीज आय एम ट्रायंग टू कनेक्ट इज हांव फुडलीं 20-25 वर्सां टुरिजम कशें बरें जावपाक जाय, with a vision plan of quality over quantity, Goa beyond beaches. When I'm giving this narrative, आयच्या तारखेक रोखडेंच चेंज जायना हें. वी हॅव टू स्टार्ट मुवींग दीस प्रोसेस. इमर्जिंग मार्केट स्टेपिंग हें करतकर आमचो स्वताचो मूळ इन्फ्रास्ट्रक्चर, तो रोड आसूं, सिवरेज आसूं, बाकीचे इश्यूज आसूं, इट इज अ इंडस्ट्री. सो एनीथींग रिलेटेड टुरिजम ऑन द कोस्टल बेल्ट जावं नाल्यार भितर, वी हॅव टू एन्श्योर दॅट गोवा एज अ टुरिजम स्टेट हॅज टू हॅव एवरी इन्फ्रास्ट्रक्चर इन प्लेस टू सपोर्ट द टुरिजम इंडस्ट्री. आज आमी जेन्ना हो विशय फुडें व्हरपाक सोदतात तेन्ना देर आर चॅलेंजीस ऑल्सो इन फ्रंट ऑफ अस, which I think in due course, if we are able to put the vision plan together, that is the time we expect everybody to participate. आज कितें जालां, इंडस्ट्री आयचो पळयता. आज हॉटेलवाल्या कडेन समज तूं उलयलो, हॉटेलवालो इज व्हेरी हॅपी. 80% एवरेज ऑक्युपन्सी, वॉट एवर वी आर डुईंग, दे आर गेटिंग अ एवरेज ऑफ 80%. मोपा ओपन जालो, 80% ताका बसून समज ऑक्युपन्सी मेळटा. ही सेज आय डोंट हॅव टू मार्केट एनीमोर. फाल्यां कितेंय जालें आनी समज टाक करून समज देंवलें, देंवलें सरकारान आमकां कितें केलें काय म्हणून. हांव म्हजो एकूच मत आसा, इफ वी डोंट चेंज आवर स्टँडर्ड्स इन टर्म्स ऑफ थिंकींग वॉट द टुरिस्ट इज एक्सपेक्टींग फ्रॉम अस, आनी आयचो गल्लो हांव फक्त पळयतां, जाल्यार आमी चुको करतात. आनी ह्योच चुको सुदारपाचें काम हांव सद्या तांकां ट्राय करता की बरोबर घेवन काम करचें. कित्याक वी हॅव टू वॉक टुगेदर. आय एम हियर एज अ मिनिस्टर फॉर 5 years or whatever, but that thought which comes here to put things together along with our chief minister is that a long vision plan. आमी समज प्रधानमंत्री कितें म्हणटा, अमृत काल 2047 we are looking at a different India, and in that different India, Goa, if there is a role to play, tourism is a main role which Goa will be defined with. तेन्ना जेन्ना सगळ्यो स्टेट टुरिजमाचें काम करतात, देखो अपना देश म्हणून चालू आसा, वी आर इन कॉम्पिटिशन मोड. इट इज नॉट दॅट वी कॅन बी देर फॉर एवर इन दीस मोड, बट इफ यू हॅव टू बी फॉर एवर इन दीस मोड, then we have to make changes which are forward looking, progressive, and gives that tourist that feel की तो गोंया आयलो जाल्यार गोंयाक खरोच टुरिस्टीक एक्सपिरियन्स, इंटरनॅशनल आसूं नाल्यार डॉमेस्टीक आसूं, हॅज टू हॅव इट. तूं कलंगूट गेलो आनी कलंगूट समज फाल्यां बिचार इतलो क्लस्टर्ड शॅक्स, रस्ते सगळे फुटल्या कशे, आनी कितें, different departments have to coordinate, but we have to ensure that that area when a tourist comes gets the best of experience. आमी 1-2 गजाली पळयले. एक, आमी जेन्ना मिनिस्टरां कडेन पीपल इन पावरा कडेन उलयतात ते म्हणटात की स्टेक होल्डर्स सारकें काम करना, दे क्रिएट अ रॉंग इम्प्रेशन म्हणून. काल आमी जीत आरोलकराची इंटरव्यू करताले, तो म्हणटा की पोल्युशन कंट्रोल बोर्ड सारकें येता आनी सावंडाच्या नांवान इवन म्हणटा गेस्ट हावजांक लॉक मारून वता. सो इट इज अ व्हेरी सिरियस इश्यू. आनी हांवें हो मुख्यमंत्र्या कडेन टॉपीक आतां घेवपाचो घेतला.
टुरिजम इंडस्ट्री आमी प्रमोट करपाक इज ऑफ डुईंग बिझनेस केलो. जो गोंयकार जे हॉटेल चलयता ताणें रेजिस्टर करून बऱ्या तरेन चलोवचें म्हणून. आनी तातूंत ते बेजीक नॉर्म समज जाय तांकां पाळपाक तांकां थोडो टायम दिवचोच पडटलो आमकां. हायकोर्ट खंय इंटरव्हीन जाल्या थंय हायकोर्टा प्रमाणे आमी करचें पडटलें, बरें आसा. पूण ताज्या खातीर पूर्ण इंडस्ट्रीक परत परत ते करून घेवप योग्य न्हय. आनी इफ टुरिजम इज द मेन प्लेयर इन द इंडस्ट्री टू सपोर्ट थ्रू इज ऑफ डुईंग बिझनेस एंड इफ सम अदर डिपार्टमेंट्स इंटरवीन टू एन्श्युअर दॅट थिंग्स आर ट्विक्ड अगेन, मागीर तो धंदो खंय करतलो आनी कितें करतलो. वी अंडरस्टँड त्या कोस्टल बेल्टाक चॅलेंजीस आसात, सगळ्याच कोस्टल बेल्टाक चॅलेंजीस आसा. आयदर आमी सगळेंच बंद करून बसपाक जाय, विच वी आर नॉट वॉन्टिंग टू डू, आनी चालू दवरल्यार तूं बंद परत करतलो तें जावंक शकना. सो एक वाटेन हायकोर्ट डायरेक्टिव्ह आमी पाळटा, बरें आसा. पूण ओव्हरबोर्ड जे वचपाक लागले आमी ते म्हाका दिसता खंय तरी एज अ वी हॅव टू फायंड सोल्युशन्स. हांवें फाटीं आमच्या निलेश काब्रालाकूय सांगिल्लें, गोवा इज अ टुरिजम स्टेट. तुमी ते वचून ते डेसिबल मिटर आनी कितें कितें घालूंक सोदता, पूण जंय जावंक जाय लेट म्युजीक ती जाता म्हणून. सो वी हॅव टू फर्स्ट अंडरस्टँड की समज आमी डेसिबल घालता, बाकीचे घालता, वी हॅव टू फायंड सोल्युशन्स बाय मे बी डुईंग झोन्स, एंटरटेनमेंट झोन, क्लस्टर्स आमी तयार करचे पडटले. त्या क्लस्टरान तूं म्युजीक कितलो टायम दिवंक शकता तो आमी कितें जाय तो अंडर द प्रोविजन्स ऑफ द एक्ट, ऑर वी हॅव टू मेक प्रोविजन्स की वी आर लेजिस्लेटिंग विथ द हेल्प ऑफ द सेंटर इफ रिक्वायर्ड अँड एन्श्युअर द टुरिजम इज नॉट गेटिंग. आतां लग्नां जातालीं गोंयांत, आतां लग्नां कमी जावंक लागलीं. कित्याक जालीं कमी? कित्याक तुजो सावंड एक्टाच्या अंडर वता आनी बंद करता. तूं पार्ट्यो चालू उरता, लग्नां बंद जाता. So there are priorities which need to be defined by the government. Is this issue of priority or this is issue of corruption? की बाबा कोणाक तरी पैसे मेळनात. I would say right now I would say these priorities have to be defined and मुख्यमंत्र्यांनी ती joint meeting मागून घेवची पडटली, which I will talk to CM and ask him to call for an interdepartmental meeting before this thing moves ahead. कित्याक हालींच्या हालीं खुबशे गोंयकार हॉटेलवाले येतात, मेळटात, इंडस्ट्रीचे रिप्रेझेंटेटिव्ह येतात and they keep telling me the same thing. Although we are not associated with that particular area, it is a grey area which tourism faces the brunt. शेवटी कितें जाता, लायमलायटीन टुरिजम येता, टुरिजम वाट लागला, टुरिजम हें केला, टुरिजम हें जालां, टुरिजमाचो रोलूच ना हातून. आनी हायकोर्टाच्या नांवार डायरेक्टिव्स कितें आसात थोडक्या मोजक्यांक खबर आसा, पूण ते घेवन आमी स्ट्रिक्चर्स घालच्या पेक्षा ते घेवन आमी आमच्या गोंयकार भावांक जे हॉटेल इंडस्ट्रीन आसा, स्पेशली सी आनी डी कॅटेगरी, तांकां कशें हेल्प करूंक शकतात. वेडिंग्स जी आसतात, व्हेरी सेन्सिटीव इश्यूज विच आर रिलेटेड टू एनी रिलीजन कास्ट, तांकां आमी कशें हेल्प करूंक शकतात. आज भायली दिल्लीवाल्यांची वेडिंगां हांगा डेस्टिनेशन वेडिंग जातालीं. पयर आमकां अवॉर्ड मेळ्ळो कित्याक वी हॅव बीन प्रोमोटींग दॅट. बट इफ यू ट्राय टू सी वी हॅव चॅलेंजीस. वन इज ऑन द अल्कोहॉल कन्झम्पशन, where alcohol is not being consumed in the state, which comes from there, Gurgaon or somewhere, because of the cheaper alcohol. And second is the destinations of ease of doing business on the wedding destination. They are not finding it. कोण येवन धांग म्युजीक बंद करतलो, कोण आनी कितें करतलो, इंटरनल आसल्यारूय करतलो. जे भायले टुरिस्ट आसा तांकां कायदो खबर ना. सो अगेन माय क्वेश्चन इज, हे प्रायोरिटीचो प्रॉब्लम काय कोणाक पयशे करपाचे आसा म्हणून प्रॉब्लेम जाता? No, I cannot put an allegation on anybody. But one thing is very clear that we need to get this sorted at the earliest. And we will not take things lying down where it continuously hits the tourism department and we have to take the brunt of everybody feeling that tourism is not going the right way. आम्ही समज 16 वरां टुरिजमाचेर काम करता, टुरिजम बऱ्या तरेन प्रमोट करपाक. आम्ही समज रोड शोज करता, इव्हेंट्स करतात, बाकीचे करता टुरिजम प्रमोट करपाक. आणि टुरिजम प्रमोट करून समज आम्ही परत येता आसतना वी आर हॅव्हिंग थिंग्स विच गव्हर्मेंट नीड्स टू इंटरवीन. I think we need to really seriously sit together with the departments concerned, along with the Chief Minister, who is the head of the government, and ensure that we work together to find solutions to these problems. कलंगूट ते दिसा आमी गेले जाल्यार आमच्या रिपोर्टरान सामके बिचार बसून सोरो पितालो. ते कितले ऑड सिच्युएशन, कोण सोरो पिवन पडिल्लो. तुमी जर सकाळीं जर वचत खंयच्याय बिचाचेर, तुमी कितलेशेच जाण, आय वोंट क्लासिफाय देम एज डोमेस्टीक टुरिस्ट ऑर हुएवर दे आर, ते अशे सोरो पिवन पडिल्ले आसता. बॅड सिग्नल वता. हाऊ डू यू कंट्रोल? आमचो जरी एक जाग्यार आसलो, वी आर रायट नाव शॉर्ट ऑफ पुलीस. द टुरिजम सेक्युरिटी फोर्स विच इज रिक्वायर्ड, वी आर रफली गिविंग अबाउट 62 पीपल ऑन 104 किलोमीटर कोस्टलायन. मुख्यमंत्र्या कडेन मागणी केल्या की आनी पुलीस आमकां दिवचे ह्या सिजनाक म्हणून. आय थिंक द न्यू पीपल हू आर बींग रिक्रुटेड, हू आर बी कमिंग आउट नाव दीस सीजन, ते एकदां जॉईन जाले, एडिक्वेट पुलीस पोस्ट मेळ्ळो, तितले पर्यंत टेम्पररी आनी खंयच्या डिपार्टमेंटांतल्यान मेळटले जाल्यार जाय. आमचो कसो आतां, वी हॅव टुरिस्ट वॉर्डन्स, दे आर नॉट गवर्नड बाय द IPC एंड CRPC लॉज. सो तांकां एक्शन घेवंक मेळना. दे आर ओनली मॅसेंजर्स टू द पुलीस.
Police have their own challenges because the numbers they have. But we need the numbers because again we need to support the particular area. Touting has been the biggest challenge. तूं पिवपाचें उलयता पिवपाचो जर टुरिस्ट येता हू एक्ट्स इरिस्पॉन्सिबली माय बिगर चॅलेंज इज इलिगल टाउटिंग इलिगल टाउटिंग जें जाता क्रिएट्स सो मेनी वायसीस अराउंड प्रोमोटिंग ऑफ सो मेनी वायसीस वीच सेंड्स टुरिजम इन अ डिफरंट एंगल आमी जेन्ना उलयता गोवा बियॉन्ड बिचीस क्वालिटी ओवर क्वांटिटी हिंदलँड एडवेंचर बाकीचे नाका आशिल्ल्यो गजाल्यो ज्यो जातात वेदर इट इज नायट क्लब्स और वेदर इट इज प्रॉस्टिट्यूशन और वॉट एवर एलिगेशन्स कम हॅपन टू दी सेम इलिगल टाउट्स सो टाउटाची लास्ट टायम आमी ड्रायव्ह करून वी आर कंटिन्युअसली क्लिन्सिंग टाउट्स वी आर डुईंग दॅट पार्ट बट आता सीझन सुरू जातकर अनलेस वी हॅव द एडिक्वेट पुलीस फ्रॉम द IRB एरिया और वॉट एवर आमचो PI आसा ते बरें काम करतात IRBचे PI कलंगूटचो सध्या आसा बरो काम करता नो डावट अबाउट इट बट वी नीड एडिक्वेट स्टाफ टू बी देर टू एन्श्युअर दॅट इज नॉट ओनली अबाउट कलंगूट साऊथ टुडे फील्स आमकां थंय बिचार कोणूच ना कावेलोसीचो तो परत परत सरपंच येता आनी म्हणटा आमकां पुलीस तरी दी हांगा नाका आसलें जाता वी हॅव टू एवॉयड एंड वी हॅव टू I think as soon as this thing comes in, our priority again is that आमकां support systems, whether it is the police, whether it is the other areas, एकदा मेळपाक लागले म्हाका दिसता lot of tourism thoughts which we have put in the pot will start taking shape. हांगा आमी पयले तुमी सगळ्यो गजाली ज्यो प्रायोरिटी म्हणटा डजंट सिम्स टू हॅव प्रायोरिटायज्ड आतां ट्युरिस्ट फोर्साचे आमी पयलीं पासून आयकत आसा टाउट त्याचे म्हणजे तुम्ही जे दिसापासून घेतला पळय ते दिसापासून आसा बट प्रायोरिटी डजंट सिम्स टू बी प्रायोरिटी आय एग्री विथ यू प्रायोरिटी हॅज टू बी प्रायोरिटायज्ड अंडरस्टूड की कित्याक आमी उलयतात ते आनी ती गजाल जेन्ना आमची जायना तेन्ना आमकां टुरिजमाक त्रास जाता एज अ इंडस्ट्री इफ वी आर नॉट एबल टू सपोर्ट द इंडस्ट्री एट स्टेक देन वी वील ऑलवेज फील द ब्रंट ऑफ इट आनी इकॉनॉमिक्स एम्प्लॉयमेंट कितली आमी उलयले खऱ्या अर्थान चेंजीस समज करपाक जाय basics in terms of infrastructure change, in terms of the things which we are able to cater to the requirement of the tourist coming or expected tourist to come. तो पर्यंत तो टुरिस्ट कित्याक घेतलो तुका जो टुरिस्ट आमी आपोवंक सोदता फ्रॉम अ इमर्जिंग मार्केट हू वील कम हियर टू स्पेंड तो कित्याक घेतलो हांगा आमचे कडेन गोंया आफ्टर अ सर्टन पॉयंट हांव सदांच म्हणटा 30% ऑफ द मनी यू कम टू स्पेंड हियर गोज बॅक म्हणून कित्याक ही इज नॉट नोईंग वेर टू स्पेंड बट इफ गिवन अ चान्स वेदर इट्स हाय एंड रिटेल ऑपॉर्च्युनिटीज इन टर्म्स ऑफ एडवेंचर स्पोर्ट्स बाकीचे दीस क्रिएशनाक टायम लागना पूण आमचे थोडे सॉर्टींग जें आसा वेदर इट्स लँड रिक्वायरमेंट आज टुरिजमा कडेन स्वताचे लँड चड पार्सल उरूना वी आर फॅसिलिटेटर्स बट वी नीड टू क्रिएट न्यू आयडियाज वी नीड मोर लँड्स वी नीड टू क्रिएट एंड दीस हॅज टू बी डन इन अ टायम बाउंड मॅनर आमचे कितें इश्यूज आसात थ्रू गोवा टुरिजम बोर्ड अलॉंग विथ द इंडस्ट्री हॅव बीन डिस्कस्ड विथ द चीफ मिनिस्टर ऑल्सो हेड्स ही इज ऑल्सो अवेअर अबाउट इट बट कितें आतां गव्हर्मेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस and in governance you have challenges of putting things so my priority is to be considered as priorities जेन्ना जाता तेन्ना टुरिजम इंडस्ट्री नाल्यार खंयच्या डिपार्टमेंटाक तो सपोर्ट मेळटा आता एक वर्सान तरी ह्यो प्रायोरिटीज वूड बी प्रायोरिटायज्ड एंड कंप्लिटेड आय एम ऑलवेज ऑप्टिमिस्टीक आय एम नेवर अ पेसिमिस्ट सो सदांच हांव पॉझिटिव्ह थिंकींग आसता एक वर्स जालें म्हजे विचार मांडले आतांय विचार मांडून जाता इतले बेगीन करपाची म्हजी संकल्पना आसतली इट्स माय पार्ट टू प्ले अ रोल ऑफ अ टुरिजम IT मिनिस्टर and get the priorities right ती मागीर कनेक्टिविटीची आसूं न्ही हरघर फायबर म्हणून आसूं न्ही नाल्यार टुरिजमाची आसूं न्ही वेर वी आर टॉकिंग अबाउट ऑल दीस थॉट्स एंड दीस विजन साकार करपा जाय इज अ कलेक्टीव थॉट ऑल द टुरिजम टॉक्स अबाउट इट आनी थंय वी नीड टू हॅव अ कलेक्टीव डिसिजन हॅपनिंग सो इज ऑफ डुईंग बिजनस हांवें जरी केलो ते रेजिस्ट्रेशनान सोंपना रेजिस्ट्रेशन जातकर ताका त्रास परत जावंक जायना म्युजीक आमी वेडींग डेस्टिनेशन आनी मायज समज करतले जो टुरिस्ट हांगा येता आनी समज आमची कॅथलीक वेडींग धरली कॅथलीक वेडिंग्स डोंट स्टार्ट बिफोर 9 at night 9 सुरू जावन 10 समज बंद करचें पडलें जाल्यार ते वेन्यूचो खंय आसा तोय कांय करूंक पावना तो वेडिंग कोण आयलो ताकाय कांय मेळना आनी बाय लॉ समज गेले देन वी आर हियर एज लॉ मेकर्स वीच वी नीड टू ट्विक सर्टन थिंग्स टू एन्श्युअर स्मूथ अंडरफेज आमी CRZ कंपल्शन करता आंगार घेता आनी कितें घेता हांव म्हणटा कायद्यानूच करुया पूण कायद्यान करता आसतना वी हॅव टू ऑल्सो एन्श्युअर सस्टेनेबिलिटी आमी सस्टेनेबिलिटीच मॉडेल समज विसरता आनी वी टॉक अबाउट सस्टेनेबल गोल्स जाल्यार आय थिंक वी आर कंटिन्युअसली टेकिंग द रॉंग पाथ अँड वॉन्टिंग टू कम बॅक अँड रिकरेक्ट अवर सेल्स आर यू पुटिंग अ डेडलायन की एक वर्सा भितर हे जातलें असल्या गजालीन डेडलायन हांवें लास्ट इयर म्हाका स्वताकूच घालून घेतली एक वर्सा भितर आपूण करून घेतलो म्हणून थोड्यो गजाल्यो जाल्यो थोड्यो गजाल्यो जावं ना इन टर्म्स ऑफ टॅपिंग इमर्जिंग मार्केट्स इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर वी हॅव स्टार्टेड वर्किंग in terms of getting our thoughts right, in terms of certain policies or in terms of certain support infrastructure from the neighboring or certain laws from my
departments which are not directly not connected to tourism but indirectly affects tourism if things are not taken. ताज्या खातीर थोड्यो ज्यो गरजो आसात त्यो म्हाका दिसता मातश्यो एक्सपेडायट जावच्यो पडटल्यो. एक आमकां याद जाता की वॉटर स्पोर्ट्साच्या टायमाचेर मिटींग जाली एक, जंय तुमी सांगले 3 म्हयन्या भितर, इफ आय एम नॉट रॉंग, आय एम नॉट शुअर, 15 डेज ऑर 3 म्हयन्याचे भितर तुमी सोल्युशन दिया नाल्यार आमी सुरू करता म्हणून GLाचे कावंटर. ते 3 म्हयने सोंपून केन्ना सोंपला ते? आता ह्या म्हयन्यान परत आमी वॉटर स्पोर्ट्स वाल्यांकडे कडेन मिटींग घेतले. हां, लास्ट टायम दे टोल्ड अस की आमी आमचो ॲप तयार करता आनी आमी चलयता. वी वेंट टू अ नॅरेटिव्ह वे वी सेड तो ॲप जो आमच्या गोवा इलेक्ट्रॉनिक्सान केला तो तुमी घेयात, तुमी वापरात, तुमकां जाय तसो करा, पूण सिस्टमार यात, टेक्नॉलॉजी वापरात. सगळे कोस्टल MLAs ऑल्सो आर इन ट्यून विथ दीस आयडियाज. द वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटर्स केम सेईंग दॅट आमी आमचोच ॲप करता, आमकां कोणाचोच नाका. ऑक्टोबरांतल्यान 1 तारखेच्यान ते चालू करपाचें आशिल्लें. ऑक्टोबर 1 तारीख जावन आज आमी 4 दीस फुडें पावले. ह्या विकान आमी परत मिटींग मागून तांचे कडेन उलयतले. तांकांय समजून घेवपा जाय की आमी जेन्ना हें सगळें मागता आमची खास कांय ना म्हूण वी नीड टू रेग्युलेट सर्टन बिजनेसीस टू मेक देम सर्वायव. तांकां फाल्यां येवन बोवाळ घालपाक कांयच प्रॉब्लेम आसचो ना. हेच लोक जेन्ना भायर वतात वेन दे गो अब्रॉड दे यूज ऑल ऑनलायन सर्विसीस टू गेट देअर एक्टिविटीज रायट. अशें कितें जाता की तूं स्वता जेन्ना भायर वता आनी तुजे वॉटर स्पोर्ट्स पळोवंक वता, तूं खंय टुरार वता, सगळें ऑनलायन आसता आनी तूं थंय ऑनलायन करता की थंय मॅन्युअल कांय नाच. थंय खंयच ना की तूं पयशे घेवन वतलो आनी लंडनाक दितलो आनी आपूण रायड घेतलो, नाल्यार दुबय वतलो आनी रायड घेतलो. एवरीथींग इज ऑनलायन. जाल्यार तूं स्वताचो धंदो हांगा येतकर तूं ऑनलायन कित्याक करना? सादो न्ही. ऑनलायनान तुजो धंदो वाडटा, टावटींग बंद जाता आनी ते तूं टावटाक जे 50% तुजो इन्कम दिता स्वता जोडटा. ते कित्याक करना तुमी विचारना तांकां? पळय, एवरीथींग हॅज पॉलिटिक्स अराउंड इट. इन अ डेमोक्रेसी वी आर द वर्ल्ड्स लार्जस्ट डेमोक्रेसी and everybody has a voice. So everybody becomes a leader and there are too many political parties around. जाल्यार कोण बरी गोष्ट करता जाल्यार ती बरी गोष्ट न करपाक जाल्यार मेनी पॉलिटिक्स वीच कॅनॉट बी सीन. जाण आसा सर सध्या. म्हाका एक सांग, गोंया इतलो धाकटो जागो, there is a association which got formed last year. I can understand water sports association have their problems, we are talking to them. A shack operators association is there, we are talking to them. टॅक्सी ऑपरेटर्स असोसिएशन वी आर टॉकिंग टू देम. सगळे कडेन आमी स्वता हांव उलयलां, अशें न्ही की दुसऱ्यांक सांगलां, हांव डायरेक्टराक सांगलां, हांव स्वताच उलयतां. कित्याक आमी तांच्याच बरोबर वयर सरल्या, कळपाक तांची कळ आनी आमी घेतल्याय बी सारकी. पूण एप्रोप्रिएट जेन्ना करेक्शन जाय करपाक जाय हें हांव ठाम मताचो आसा. पूण जेन्ना आमी हें करता सडनली देर इज वन ऑल गोवा टुरिजम स्टेक होल्डर्स असोसिएशन म्हणून एक तयार जाता. कितें तें? 10 वेगळे ट्रेड, 10 वेगळे विचार, टॅक्सीवालो, वॉटर स्पोर्ट्सवालो, शॅकवालो आनी कोण, सगळे जाण तुमी बरोबर येता आनी एक असोसिएशन फॉर्म करता की आमी सगळे जाण बरोबर आसा. सो वॉट आर यू ट्रायंग टू शो केस? यू आर ट्रायंग टू शो अ प्रेशर ग्रुप ऑन द गव्हर्मेंट फॉर वॉट? वेन वी आर सिटींग विथ यू इंडिव्हिज्युअली अँड सॉर्टिंग युअर इश्यूज आउट, तुमकां फाल्यांचे पडिल्लेच ना कित्याक तुमकां एक क्लियर आसा कित्याक तुमकां कोण पॉलिटिकल ट्विकिंग समज करता आनी दॅट इज माय चार्ज. ते सरकारा भितरले आमदार आसूं नाल्यार भायले ऑपोजिशनाचे आसूं, हातून अर्दे गोंय वाट लागता. आनी जेन्ना आमी बरी गजाल्यो करता आनी ह्या मुख्यमंत्र्या कडेन आज 33 जाण बरोबर आसा, दे कॅनॉट बी अ बेटर थिंग टू वर्क टुगेदर फॉर अ बेटर गोवा. आज समज हे लोक ते बारीक बारीक गजाल्यो, वोट बँक पॉलिटिक्स बाकीचे घेवन बसता, हेच लोक फाल्यां सरकाराक त्रास करता की तांकां त्रास जाला म्हणून. आनी हो त्रास आमी सॉर्ट आउट करपाक फुडले विचार करूंक सोदता जाल्यार खंय ना खंय हांकां दुखता की आमी बरें समज घालें आनी बरें जालें जाल्यार पॉलिटिकली तांकां त्रास जायत काय म्हणून. सो हे बारीक विचाराचे लोक जे आसात हू कांट थिंक मोर ब्रॉडर एज पॉलिटिशियन्स ऑर वॉट एवर ऑर रिलेटेड टू पॉलिटिशियन्स, वी कॅनॉट डू एनीथिंग. देन वी हॅव टू वर्क आवर वे अहेड. सो ताजे खातीर तो गोवा टॅक्सी जावं आमी ॲप फुडें व्हेलो, आज शॅकवाल्यांचे फुडें व्हेले, वॉटर स्पोर्ट्साचे हे दिसांनी आमी मिटींग घेतलें आनी ठाम प्रमाणान तांकां डेडलायन दिल्ली 2 म्हयन्याची. ऑक्टोबर जालो. नाव वी वील टेक नेसेसरी कोर्स ऑफ एक्शन. आतां कितले भाशणां जाली जाल्यार तुमी फाटीं सरचे ना, यू आर गोईंग अहेड विथ GL ॲप. इट इज नॉट अ वॉर, दे आर आवर पीपल. वी आर नॉट ऑन अ वॉर पाथ की तुमी करता म्हणून आमी करता. देर आर नो इगोज ऑल्सो हियर. बट इफ आय एम नॉट एबल टू डू करेक्शन्स, फाल्यां ह्या कदेलार बसून हांव हे करेक्शन्स करूंक पावलो ना ही खंत म्हाका आसपाक जायना. की म्हाका फुडें दिसता की टुरिजम कशें वाट लागता आनी टुरिजम वाट लागता आसतना तूं त्या कदेलार बसून तूं ते करेक्शन्स करूंक पावलो ना, हें सारकें योग्य न्ही. आतां आमी हरघर फायबर अनावन्स केलें. हरघर फायबर अनावन्स करतकर ब्युरोक्रेट सेड की वी वील वेट मे बी सेंटर इज कमिंग विथ सम स्कीम.
आतां सेंटर स्कीम घेवन येतली म्हूण आमी रावल्या. तितले आमच्यान आमकां कळटा की ती स्कीम अगेन मायट बी मॉनिटायज्ड, म्हणजे वी मायट हॅव टू अगेन पे सर्टन थिंग्स ऑर वॉट एवर. देन if we are talking about the right channel partner, then state should work on a plan where we are able to get हर घर fiber right. आता तो थॉट येना म्हणून आमी गांवांनी पावोंक शकना. आता हे थोडे जे ब्युरोक्रेटिक हर्डल्स येतात, ब्युरोक्रेट्स ऑल्सो हॅव टू अंडरस्टँड द विजन अँड थॉट ऑफ द गव्हर्नमेंट. मुख्यमंत्र्यान जेन्ना हर घर फायबर अनाउन्स केलें आणि इफ वी आर हॅव्हिंग सर्टन थिंग्स, इट इज अ डबल इंजिन सरकार. सेंटर दिता सेंटरा धरून करया, स्टेट नाल्यार स्टेटान करचें पडटलें, पूण डिसिजन घेवया. ना जाल्यार वी आर कॉट बिटवीन द डेव्हिल इन द सी. म्हणजे एक वाटेन आमकां कनेक्टिविटी जाय, दुसऱ्या वाटेन आमकां कितें करपाचें खबर ना आनी आमी मदींच रांगडत उरतात. आनी प्रश्न मागीर आयटीचेर येता की कनेक्टिविटी केन्ना सारकी जातली काय म्हणून. आनी जो 2009 जो मनीस कोण फायनलायज केल्लो, जाचो आमी फायबर घेवंकूय शकना बिकॉज ऑन बू बेजीस, तो 2019 आमी एक्सटेन्शनाचेरूच आसा. एक्झाम्पल दिता तुका. सो वी नीड दॅट पॉलिटिशियन्स एज वी वर्क एडमिनिस्ट्रेटिवली अँड पॉलिटिकली टू कॅरी द गोल ऑफ द गव्हर्नमेंट. The bureaucrats also have to understand administratively that they need to support the political decisions because they are meant for our people of Goa. समज मुख्यमंत्र्यान तो स्टेटमेंट दिला आणि मॅनिफेस्टोतल्यान नाल्यार असेंब्लीच्या बजेटांतल्यान अनाउन्स केला, आमचे एज मिनिस्टर्स ऑफ दॅट डिपार्टमेंट तितली जबाबदारी आसता हे पुश करून फुडें व्हरप आनी अस्तित्वात हाडप. इट इज अ कलेक्टीव एफर्ट ऑफ अ गव्हर्नमेंट टू गेट थिंग्स रायट फॉर द वेलफेअर ऑफ गोवा इन द रायट सेन्स. As internet I consider as a fundamental right. Everybody considers it a fundamental right. Imagine your life without internet. We say the internet has made the world a small village. But internet connectivity सारखी ना आणि आमकां समज एवरी टायम स्टेट सिमलेस कनेक्टिविटी जाय टू द टुरिझम स्टेट, तुजो IT तूं क्रिएटीव हब करून सोदता जाल्यार कनेक्टिविटी जाय, जाल्यार कनेक्टिविटी बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट फॉर अस टू एन्श्युअर गूड कनेक्टिविटी नॉट ओन्ली इन सिटीज, कित्याक चडशे ऑपरेटर सिटीन स्प्रेड आसात. रुरल एरियेन जे भागान आसा, ग्रामीण भागान 70च्यान काणकोण, त्या एरियेन समज आमी त्या घराक बारीक मनशाक, बारीक समाजाच्या बारीक मनशाक समज आमी इंटरनेट दिवंक पावले, तेन्नाच हो सरकार अंत्योदय प्रमाणे बऱ्या सारक्या समाजाच्या लास्ट मनशाक केन्ना जातले केन्ना हे विलफुली. आय एम रेडी, DPRs आर रेडी. EFC खातीर म्हणजे फायनान्स क्लियरन्सा खातीर फायल ऑलरेडी ब्युरोक्रेट्सां कडेन आसा. आमी रावल्या सेंटराच्यान कितें येता तें पळोवपाक. आतां डिसिजन घेवचें पडटलें. एक वाटेन तांचें रिन्युअल आमी चालूच दवरल्या वर्सा वर्स, कित्याक काय म्हणल्यार आमचे कडेन ऑप्शन ना म्हणून. सो वी आर पेईंग समबडी फॉर फायबर वीच इज मे बी वी वेर टू एक्झिट इन 2019. 4 वर्सां जालीं. आतां अजून डिसिजन जावपाकूच जाय, कित्याक आतां 24च्या पयलीं सेंटर काय स्टेट हे एक डिसिजन आमकां घेवचें पडटलें. समज सेंटर करता जाल्यार सेंटराची क्लॅरिटी घेवन आमकां फुडें वचचें पडटलें. पूण ऑब्जेक्टीव ऑफ गेटींग दीस हॅज टू बी डन एट द फर्लियस्ट. हांव एक्झाम्पल दिलो तुका. सिमिलरली तुका आतां जेन्ना वॉटर स्पोर्ट्स येता, टॅक्सीवाले गोवा टॅक्सी म्हणून आमी एप काडलो. कितें काडला गोवा टॅक्सी? गोवा टॅक्सी तुजो टॅक्सीवाला भावांचो एप. आय एम अगेन रिपिटींग. टॅक्सीवाल्याचो एप कितें करता? तो तुमी चलयात, तुमी जोडात, तुमकां जाय तशें नाका म्हणटा टॅक्सीवाले. ते दिसा आमी आयकलें नाका. द प्रॉब्लेम इज फ्यू पीपल who control this particular taxi people, thinking they are mafia, are the people who are spoiling the taxi business. जो व्यापार जो आमचो आनी मागीर एक नवी एक लायन येता, हो ट्रेडिशनल गोंयकाराचो धंदो लोकांनी काडचो न्हय. अरे आज आमी म्हणटा, आमी खंय म्हणटा भायल्या लोकांक हाड, बट इन द वर्ल्ड ऑफ कॉम्पिटिटिवनेस तूं एक ट्रीप मारतलो आनी 5,000 रुपया धाकटे ट्रिपीक चार्ज करतलो आनी फुडली मारचो ना, तो ट्युरिस्ट तुजे कडेन आनी गोंयांत कित्याक परत येतलो? ताजे पेक्षा एग्रिगेटर्स ऑर टेक्नॉलॉजी, हांव म्हणटा तोय घेना, मात तुमचो घ्या एग्रिगेटर, तुमी करा एग्रिगेटर चलयात, पूण टेक्नॉलॉजी वापरात. माय होल रन अराउंड वेदर ऑन वॉटर स्पोर्ट्स, वेदर ऑन टॅक्सी ऑर एनीथिंग, टेक्नॉलॉजी इज अ मस्ट. आज आमी एवरी शेक ऑपरेटराक सांगला पॉस मशीन तुमी घालात. पॉस मशीन हॅज टू बी दे, समवेअर युजिंग समवेअर नॉट युजिंग. यू ऑल यूज पॉस मशीन सो दॅट द पीपल हॅव द फॅसिलिटी देर. इट कॅनॉट बी हांव कॅश बिझनेसूच करतलो, तें जायना. आज मनीस कार्ड घेवन येता, कार्ड वापर, आनी कितें घेवन येता वापर, जीपे करपाक जाय ताका जीपे करपाक जाय. दीस फॅसिलिटीज तो पर्यंत तो ऑपरेटर तयार करना. आज सादी पयर डिजिटल इंडिया प्रधानमंत्रीन जें केलें, ते भायले खंयचे डेन्मार्का खंयचे आयले काय जर्मनीचे, दे वेंट इन भाजीवाल्या कडेन आनी जीपे केलें, UPI केलें. जाल्यार एज अ IT एंड टुरिझम मिनिस्टर इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू अलॉंग विथ द चीफ मिनिस्टर टू वर्क ऑन अ प्लॅटफॉर्म की आमी आझादी का अमृत महोत्सव आनी अमृत काल म्हणलो जाल्यार तो अमृत काल खऱ्या अर्थान आमच्या गोंयकारांक तांचो लाभ जावचो हेच विचार करून मुख्यमंत्री आनी हांव घेवन बसतात.
सो ते चॅलेंजीस येतलेच. बट वी हॅव द टुडे द पार्ट वेर वी नीड टू स्ट्रायड ओवर दीस चॅलेंजीस अँड एन्श्युअर दॅट इन द लाँग रन ट्रेडिशनल गोंयकारांचे नांवान जे माफिया तयार जातात की दिल्लीवाल्यांक व्हरतले, सूटबूट कडेन व्हरतले, कोण खंय उलयत ना. तुमीच तयार करता स्टोरी. आमी म्हणटा ट्रेडिशनल गोंयकारांकूच आमी करपाक हें करता, तुमी सपोर्ट करा म्हणून. सो देर आर पीपल हू जाल्यार एकट्यान आमकां टॅक्सीवाल्या वेळार विचारलें, आमकां 3 ट्रिपी वेळार एक्स्ट्रा मारपाचीच ना न्ही, तूं कितें आमकां मारपाक लायता, एपार जाल्यार आमकां चलोवची पडटली. हांव म्हणलें एप बंद कर. ऑफलायनच You have go offline. You're free to do one trip, no trip, but use a aggregator. Transparency उरता आनी नॉट ओनली फॉर टुरिस्ट. आज गोंयकारांक कितली अवेलेबिलिटी ऑफ टॅक्सी जाय. तूं आज सेक्रेटरीच्या भायर राव, चलत कोणाक मेळपाक यो मंत्र्याक आनी सेक्रेटरीयेटान यो ब्युरोक्रेटाक मेळपाक, आनी भायर यो आनी तुका पणजे वचपा जाय. यू टेल मी द मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. देर इज नो मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. You stand somewhere and you want a mode of transport to connect you to the neighboring areas. How do you connect? Aggregators are required. ती मागीर गोवा मायल्साचो आतां तो बायक म्हणून हाडटा, गाडी हाडटा, बस हाडटा, कितें हाडटा, ऑर गोवा टॅक्सी जावं ऑर एनी अदर एग्रिगेटर्स. टेक्नॉलॉजी इज मस्ट. लास्ट हें आमी पळयलां हालीं देवळांनी खूब दिश्टी पडटा. एक सीएम, तुमी, बाकीचे मिनिस्टर, आनी तुमी उलयतनाय बी सद्या देवळा बद्दलच उलयता. इज इट ऑल्सो हिंटींग दॅट हिंदुत्व आनी बाकीच्यो गजाली आर कमींग इन टू टुरिजम? ना, एक म्हणल्यार देवळांनी आतां दिसता असो न्ही, आमी धार्मीक भुरगेपणाच्यान. इट इज नॉट दॅट गॉड हॅज कम इन टू मी आफ्टर आय बिकेम अ पॉलिटिशियन ऑर आय एम विजिटींग डेस्टिनेशन्स बिकॉज आय एम अ पॉलिटिशियन. तशें नासता. जेन्ना पॉलिटिशियन म्हणून तूं वता, यू कम इन द फ्रेम एंड से दॅट तूं आर विजिटींग थिंग्स. गोंयचें परसेप्शन चेंज करता आसतना म्हजो एफर्ट टुवर्ड स्पिरिच्युअलिटी एंड वेलनेस डेफिनेटली आसा आनी जावपाची गरज आसा. गोवा इज नॉट ओनली अबाउट बिचीज एंड वन ओल्ड गोवा चर्च ऑर वन मंगेशी टेम्पल आनी हे. वी हॅव अ बीग स्प्रेड इन गोवा आनी तो आमी फेस्टिविटीज जावं, जेवण कुझीन जावं, वेलनेस जावं, एडवेंचर जावं, हिंदलँड जावं, हे सगळें समज आमी केलें, आमकां वी हॅव बीग हिस्ट्री. आमी परशुराम भुमी म्हणटात. तशेंच छत्रपती शिवाजी महाराजाचो मॅक्झिमम रोल आसा. हो आज पर्यंत कोणें आयडेंटिफाय केलोच ना. आनी ड्युरींग कोवीड टायम्स पीपल स्टार्टेड चेंजींग द थॉट की फ्रॉम दॅट सॉर्ट ऑफ टुरिजम दे वॉन्टेड. आज तांकां इमर्सिवनेस, ट्रँक्विलिटी, कामनेस, भितर वचून स्पिरिच्युअलिटी, वेलनेस हें ते पळयतात. कोण पळयता? 25-30+. तांकां पार्टी करपा जाय, तांकां हेंय करपा जाय. So as a tourism state, we cannot keep doing things which we have been doing. We have to change with changing times to cater to the requirement of the tourist. आणि जेन्ना आमचे कडेन आसा ते सप्तकोटेश्वर, नार्वेच्यान, पोंदा तालुक्याच्यान काणकोण, वाय डोंट वी शोकेज? आमची चिकलकालो आमी अंदू बऱ्या हाजेर केलो, फ्लेवराचेर केलो, कोणाकूच खबर नाशिल्लो. तुमी हातून बीग आशिल्ले. नो, यू हॅव टू बी अ पार्ट टू इट बिकॉज इफ यू आर टॉकिंग अबाउट इट, यू हॅव टू वॉक द टॉक. तूं उलयतलो चिकलकालो म्हणून तूं खंय वचून बसतलो जाल्यार तशें जायना तें. When you immerse yourself in the same festivity mood with your locals, तुज्या गोंयकार भाव बरो तूं करता, तेन्नाच तो मूड येता. अंदू चिकलकालो बऱ्या अर्थान जालो. टेम्पल कमिटी जावं, थंयचे ग्रामस्थ जावं, ग्रामस्थांनी भरपूर इकॉनॉमिक्साक तांकां हेल्प जालो आनी इट वॉज अ डिफरंट फ्लेवर. ह्या येता त्या वर्साक आमी कितलेशेच फेस्टिविटीज वी आर ट्रायंग टू अपग्रेड डेम. कित्याक फूल इयराक तूं समज मार्चान येवं, तुका शिगमो मेळटा, ऑर कार्निवल मेळटा फेब्रुवारीन, और आनीक जुनान येवं चिकलकालो मेळटा. थ्रू आउट द इयर वी आर ट्रायंग टू मेक अ फेस्टिविटी कॅलेंडर. तूं आयलो की ह्या म्हयन्याक ह्या दिसांनी तें आसतलें म्हणून जाय जाल्यार वचून तुका पळोवंक मेळटा. फॉर डॉमेस्टीक एंड इंटरनॅशनल आमचें कल्चर, आमचें ट्रेडिशन, आमचें इथोस ऑन अ सस्टेनेबल मॉडेल, नॉट ओवर एक्सप्लॉयटींग. वी हॅव टू स्टार्ट शोकेजिंग द रिचनेस वी हॅव. तातूंत तुवें म्हाका समज म्हणलें हांव स्पिरिच्युअल जालां, हांव स्पिरिच्युअल आशिल्लोच. आय डोंट, बट आय एम प्रोमोटींग स्पिरिच्युअलिटी टुडे बिकॉज दिश्टी पडटा म्हणून. इट इज अ नीड ऑफ द आवर दॅट यू प्रोमोट वॉट यू नीड टू बी नोन फॉर. Hindutva, we are Hindus, but does not mean that Goa has always been with everybody. But telling what is there in Goa has been to be the essence of Goa. Whether it is churches, whether it is temples, whether it is areas of going, बुडबुड्याचे तळे सांग्यार आसा. ताका हिस्ट्री आसा, ताका बाकीचें आसा. कदंबा वयल्यान फुडें गेलो तूं पांडवाज, एवरीथींग हिस्ट्री इज देर. वी आर टुडे ट्रायंग टू सी what best we can do out of history, talking to our archives, talking to so many things where we can talk about the essence of Goa in the right form.
सो ट्रुली योर्स म्हणटा तूं स्वताचो रिज्युएनेट करतलो, स्वता रिफॉर्म स्वताचे करतलो, जाल्यार दे कॅनॉट बी अ बेटर प्लेस देन गोवा इज वॉट वी आर ट्रायंग टू पोजिशन अवर सेल्स. दॅट इज द ओनली टायम यू कॅन गेट गुड क्वॉलिटी ऑफ टुरिस्ट कमिंग हियर. आतां प्रश्न येता, तूं म्हणटा ते फाल्यां क्वॉलिटी खंय येयले काय म्हणून, तशें नासता तें. यू हॅव टू कीप ड्रायव्हिंग दीस, आनी हें ड्रायव्हिंग करता आसतना हॉटेलवाले आसूं नाल्यार सगळे स्टेक होल्डर्स आसूं, सगळ्यांचें पार्टिसिपेशन आसपाक जाय टू मेक दीस स्पेस इन दॅट पर्टिक्युलर एरिया दॅट वी आर वर्किंग टुवर्ड्स. पयर वर्ल्ड टुरिझम डे आशिल्लो. आय स्पोक ऑन ग्रीन इन्व्हेस्टमेंट्स, आय स्पोक ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. मुख्यमंत्री तेच उलयला प्रधानमंत्रीचे टुरिझम आनी ग्रीन इन्व्हेस्टमेंटाच्या आदाराचेर, दॅट हाव वी नीड टू मूव अहेड एज फार एज टुरिझम सेक्टर इज कन्सर्न. सगळी इंडस्ट्री आशिल्ली, अँड पोस्ट दॅट दे वर व्हेरी हॅपी टू हियर द CM स्पीच अँड माय टॉक्स ऑन वॉट वी प्लॅन. And many of them have started thinking about how to transit. There will be challenges, but if we work together, those challenges can be overcome, and Goa can be the first state to talk on areas where जो Goa road map म्हणून G20 define झालो is a map for the G20 countries. India being one of it, and if Goa can replicate a lot of thoughts, I think Goa can be the first state in the country to take that Goa road map, जो thought vision plan, Goa declaration झाले, those path-breaking opportunities we can take ahead. So we can look for more hinterland tourism. तुमची होमस्टे पॉलिसी येता. होमस्टे पॉलिसी मातशी ट्वीक करची पडली. आमी कॅबिनेटान जरी पास केली, दे वर थिंग्स विथ द मार्केट द इंडस्ट्री वॉन्टेड स्लायटली डिफरंट, कित्याक इन्सेंटिवायझेशन वॉज मिनिमल आनी ताज्या खातीर होमस्टे जावची ना. सो मुख्यमंत्र्या कडेन उलोवन वी आर रिडिफायनींग दॅट एंड सेंडींग. म्हाका दिसता नोव्हेंबरा भितर होमस्टे कॅरॅव्हॅन पॉलिसीज वील बी आउट. एडवेंचर एग्रो इको टुरिझम and other policies which are required will be stitched very soon. And our focus definitely is on hinterland. Rural tourism and rural empowerment जावचे, women empowerment खऱ्या अर्थान जावचे. आज नारी शक्तीच्या नावार आमी जेन्ना पॉलिटिकली उलयतात, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मेक देम रियली सस्टेनेबल. आनी ते सेल्फ सस्टेनेबल मॉडेल करतले जाल्यार वी हॅव टू क्रिएट ऑपॉर्च्युनिटीज अराउंड देम, वे होमस्टेज वील अलाव देम, rural tourism will allow them. Many opportunities which we are creating to the sectors which we own as far as tourism and IT is concerned will allow rural areas to be empowered. सो नेक्स्ट इंटरव्यू कॅरॅव्हॅनान घेवपाक मेळटलो, नोव्हेंबरान बी घेतलो जाल्यार डिसेंबर. म्हाका दिसता डिसेंबर पर्यंत तुका कॅरॅव्हॅनान भोंवडाकूय मेळटलें, कॅरॅव्हॅन फिलूय घेवंक मेळटली. वी आर एन्श्युरिंग दॅट नेसेसरी इन्फ्रास्ट्रक्चर टू सपोर्ट कॅरॅव्हॅन ऑल्सो इज बींग ड्रिवन. सो इफ द पॉलिसी अनाउन्स जाली, वी वील नो पीपल हू वील वॉन्ट टू कम इन टू द सेक्टर एज कॅरॅव्हॅन टुरिझम. आनी दे कॅनॉट बी अ बेटर प्लेस, कित्याक लश ग्रीन फॉरेस्ट टू ट्रेल्स टू द बीच. जेन्ना तुजे कडेन कॅरॅव्हॅन आसता, ती गोंयची सुंदरकाय पळोवपाक एक वेगळोच एव्हेन्यू मेळटा. अँड इवन द हॉटेल्स टुडे हू आर रनिंग लो ऑन इन्व्हेंटरी वील फायंड इट एज अ ऑपॉर्च्युनिटी टू रन दीस कॅरॅव्हॅन्स एज अ प्लस पॉयंट फॉर देअर ओन टुरिस्ट टू गिव्ह अ बेटर एक्सपिरियन्स. देव बरें करूं सर, तुमी वेळ दिलो म्हणून. ऑल द वे यू कम हियर टू मीट अस. हे आशिल्ले टुरिझम मिनिस्टर रोहन खंवटे. नाव फोकस इज ऑन हिंटरलँड टुरिझम. बीच आसतलेच, आनी बिफोर तुमचे तर्फे सांगता की थोड्या दिसांनी हे बीचा वयले प्रॉब्लमूय सॉल्व जावपाक लागतले. आमचो इंटिग्रेटेड बीच मॅनेजमेंट पॉलिसी वीच वील टेक केअर, आनी बीच क्लिनिंग टेंडर आयलो की इट वील टेक केअर ऑफ बीचीस टू द लॉट ऑफ थिंग्स जे आमी कोस्टल एम्बेलिजां कडेन उलोवन घेतिल्ले इनपुट्स ते करतात. सर्वेलन्स आनी बाकीचे जे आमी आतां करतात ऑन द लायफ गार्डिंग एरियाज इम्प्रुवमेंट्स, तातूंत तें येतलें. सो फ्रॉम द बीच पॉयंट ऑफ व्यू आय थिंक देर विल बी मेनी इम्प्रुवमेंट्स वीच वील गिव यू a good thought process. The beach vigil app by November will be open to the public. Last year आमी जे open launch केल्लें was only having the stakeholders work on it. Shack operators, police, tourism department of tourism, wardens, तेच काम करताले. आता we will open up to the public. So the public will have an interface to directly tell about what is happening around, and that concerned departments on the app will have to revert back and ensure that things are done. So things should be better on the transparency and beaches. accountability of every department also will be a very important to ensure that action is immediately taken. ओके. आणि फुडली इंटरव्यू मोस्टली कॅरॅव्हॅनान आमी ऑन मुवींग जातली, बिकॉज बाय दॅट टायम पॉलिसी वील बी इम्प्लिमेंटेड. देव बरें करूं सर परत एकदा. तुमी पळयतात गोवा न्यूज हब, युअर फेवरेट वेबसायट, अँड प्लीज फॉलो अस ऑन यूट्यूब, फेसबूक, इंस्टाग्राम, अँड ऑल द सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्स वेर वी एक्झिस्ट. कीप वॉचिंग.